जय महाराष्ट्र. भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय राहुल भैया मोटे हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. माझी भूम परंडा वाशी मतदारसंघातील सर्व सुजान मतदार बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे की आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीवर विश्वास ठेवून माझ्या कामावर विश्वास ठेवून तब्बल 80,777 इतकं मताचं मताधिक्य एकट्या भूम परंडा वाशी मतदारसंघातनं आपण दिलं होतं. माझी विनंती आहे की ह्या पद्धतीचा सत्तेचा पैशाचा माज सामान्य माणूस कधीच मान्य करू शकत नाही. मला वाटतं ह्या पद्धतीची वागणूक सामान्य माणूस कधीच मान्य करू शकत नाही. जी गद्दारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर झाली तेही भूम परंडा वाशीमधला शिवसैनिक कधीही विसरू शकत नाही. मला वाटते अशा गद्दारांची गद्दारी गाडण्यासाठी उद्याच्या 20 तारखेला आपल्या सर्वांना मतदानामध्ये अतिशय उत्साहानं सहभाग घ्यायचा आहे आणि पैशाचा पाऊस पडत असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड आमिष दाखवली असताना सुद्धा ज्या पद्धतीनं आपण माझ्यावर विश्वास ठेवून एवढं प्रचंड 80,777 मताचं मताधिक्य दिलं होतं त्याच पद्धतीनं आपले उमेदवार आपल्या भागात खऱ्या अर्थानं ज्यांनी सिंचनाची व्यवस्था केली आणि भविष्यात सुद्धा ती सिंचनाची व्यवस्था अजून वाढवण्यासाठी ते पाणी प्रत्यक्षात इथं पोहोचवण्यासाठी आपले उमेदवार सन्माननीय राहुल महारुद्र मोटे यांचं चिन्ह क्रमांक 4 ला आहे आणि पहिल्यांदा 4 क्रमांक राहुल महारुद्र मोटे असं त्यांचं नाव, त्यांचा फोटो आणि पुढं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापुढचं बटन दाबून त्यांनाही माझ्याप्रमाणेच प्रचंड मताधिक्यानं आपण सर्वांनी विजयी करावं अशी कळकळीची विनंती मी भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील सर्व सुजान मतदार बंधू आणि भगिनींना करतो. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि विशेषतः शिवसैनिकांना ही करतो की आपण तात्यांच्या बाबतीत जे बोललं गेलं, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीची टीका कैलासवासी आमदार ज्ञानेश्वर तात्यांवर केली गेली, त्या माणसाला धडा शिकवण्याची ही निवडणूक आहे आणि आपण निश्चितपणे धडा शिकवाल. जय महाराष्ट्र.